अरे मित्रांनो, आज तर कमालच झाली. हा माणूस कोण आहे काय माहित, आपल्या दुकानाच्या समोरच झोपलेला होता. त्यांनी विचारलं काय झालं तर काही सांगायला तयारच नाही. जसं की मित्रांनो, मागच्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलं की आपल्या शॉप मधलं फर्निचरचं काम पूर्ण झालं आणि मित्रांनो खरं टेन्शन तर आता वाढलं. अरे मित्रांनो, टेन्शन असं होतं की आपल्या शॉपचं काम कोण करून देणार चांगल्यात चांगलं. मित्रांनो, प्रत्येक मराठी माणूस जेव्हा व्यवसाय चालू करतो तेव्हा त्याला या गोष्टीचं टेन्शन असते की आपली शॉप कशी दिसणार आणि चालणार की नाही चालणार. मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही या मराठी माणसाला फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या. 5000 फॉलोअर्स कंप्लीट झाले की आपण रिव्हील करणार आहे आपल्या शॉपचं नाव. मग काय मित्रांनो, टेन्शन घ्यायची गरज नाही. 2 दिवसा अगोदर मी श्री श्याम इंटिरियर मध्ये गेलो होतो. काऊन की मित्रांनो, आपल्याला फर्निचरवर लावायची होती पीव्हीसी बघायसाठी गेलो होतो. दादांनी मित्रांनो खूप साऱ्या व्हेरायटीज मध्ये पीव्हीसी पॅनल दाखवले होते. मित्रांनो, यांच्याकडे पीव्हीसी चालू होते फक्त 18 रुपये स्क्वेअर फूट पासून. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की कमी पैशात चांगलं काम झालं पाहिजे. एवढंच नाही तर मित्रांनो, यांच्याकडे ट्रेंडिंग मध्ये असलेले इंटेरियर प्रोडक्ट सुद्धा आहे. आणि खरं सांगायचं तर मित्रांनो, आपला मराठी माणूस आहे. आणि कसं आहे मित्रांनो, आपला मराठी माणूसच आपल्याला समजू शकतो. कारण मित्रांनो, मी पण एक मराठी माणूसच आहे ना. मित्रांनो, बरीच प्रेमाची लोक आपल्या शॉप जवळ भेटायला येत होती. यांना ऍड्रेस माहिती कसा पडत आहे. मी तर एकाही व्हिडिओ मध्ये आपल्या शॉपचा ऍड्रेस सांगितला नाही आहे. मित्रांनो, मी शॉपचा ऍड्रेस याच्यासाठी सांगत नाही आहे काऊन की आपल्या शॉपचं अजून काम बाकी आहे. तर मित्रांनो, तुम्ही पण नवीन व्यवसाय चालू करत आहे किंवा मित्रांनो तुमच्या शॉप मध्ये पीव्हीसी पॅनल लावायचा विचार करत आहे तर मित्रांनो आजच कॉन्टॅक्ट करा श्री श्याम इंटिरियर अँड डेकोरला. ही लोक तुम्हाला एकदम कमी बजेट मध्ये एकदम जबरदस्त काम करून देतील. यांचा ऍड्रेस आहे मित्रांनो अकोली रोड, आदिवासी हॉस्टेल, अमरावती. तर मित्रांनो, लवकरात लवकर जाऊन यांच्या पेजला फॉलो करा आणि यांचं काम बघा. आणि मित्रांनो, तेवढा आपल्या कमिंग सून वाल्या पेजला फॉलो करून घ्या आणि मराठी माणसाला सपोर्ट करा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र मित्रांनो.